हॅलो, गुड इव्हनिंग ऑल. मी सोनाली जाधव भालेराव. आपण 21 दिवसाचा आता मेडिटेशन प्रोग्राम सुरू करणार आहे 9 मार्च पासून सकाळी 6:15 ते 7 वाजेपर्यंत. सकाळी करण्याचं रिझन पण मी सांगेल आणि सगळ्याच गोष्टी, पण आपण आता त्याचंच इंट्रोडक्शन हे सेशन घेतोय की नक्की काय असणार आहे, आपल्याला काय रूल्स फॉलो करायचे, कसं प्रॅक्टिस करायचंय आणि आपले जर रिझल्ट आपल्याला मल्टीफोल्ड करायचे आपले 21 दिवसानंतर किंवा 21 दिवसांमध्येच काहींना मॅनिफेस्टेशन सुरू करून द्यायचंय, आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करायचंय. तर त्याच्यासाठी आपण कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे, कसा फोकस असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी आता प्रेझेंटेशन मध्ये म्हणजे तुम्हाला आता इंट्रोडक्शन मध्ये सांगणार आहे. आणि मग त्यानंतर आपण फायनल आपला ग्रुप बनवूया आणि 21 दिवस आपण सोमवारपासून सुरू म्हणजे सोबत राहूया सगळे. सोमवारी ह्या 9 मार्चला आपण सुरू करतोय ते मंडे पासून. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळेजण मला तेच विचारताय की सकाळी टाइम एवढा लवकर का? कारण आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हाच आपलं सबकॉन्शियस माइंड जागं असतं आणि आपण पहिले जे न्यूज वाचतो, मोबाईल घेतो किंवा जे बोलतो एकमेकांशी, काहीतरी घाई झाली, लेट झालं, किंवा आपले पहिले रिस्पॉन्सेस, आता ज्यांनी मॅजिक बुक केलंय माझ्यासोबत त्यांचे रिस्पॉन्स थोडेसे ग्रॅटिट्यूड मध्ये आले असतील. पण बऱ्याच जणांचे नॉर्मल, जे आपण जेव्हा उठतो सकाळी तेव्हा आपण टेन्शन मध्येच उठतो की माझं आज ऑफिसमध्ये काय, मुलांचं काय, एक्झाम काय. आता मार्च मध्ये सगळ्या मुलांची एक्झाम सुरू होते, तर आईंना टेन्शन, मुलांना टेन्शन. त्याच्यात ऑफिसला जाणारे असतील तर ऑफिसला पण जायचंय, घरी मुलांचे प्रोजेक्ट घ्यायचे, त्यांचा अभ्यास घ्यायचा. एका एका पॅरेंटवर ते प्रेशर येतं. परत ऑफिसच्या डेडलाईन्स वेगळ्या, त्यामुळे आपण सगळं सकाळी उठलो की पहिले थॉट तेच येतात आपले की सगळे ऑफिसचे किंवा घरातल्या कामाचे प्रेशरचे, सगळं मॅनेजमेंट कसं करणार, किंवा काहींना उठायची इच्छा होत नाही सकाळी, ते सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. मग उठल्या उठल्या जेव्हा आपण चांगला विचार करतो आणि तसं उठतो तेव्हा आपल्याला दिवसभर ती चांगली एनर्जी राहते. तर आता मी एक इथे शेअर करते पहिले इंट्रोडक्शनचे प्रेझेंटेशन, मग आपण बोलूया त्याच्यावर हळूहळू सगळे विषय. दिसतंय ना प्रेझेंटेशन? हम्म. तर आता असं आहे की माझ्या त्याचं लोगो आणि हे असंच बनवलंय की आता सुरू करूया आपण. ग्रेसफुल लाईफ विथ समा. पॉज झाला एक मिनिट. तर आपलं हे 21 डेजचं मेडिटेशन वर्कशॉप आहे. तर आपण आधी माहिती करून घेऊया की आपल्या मनाचं काय, कसं स्ट्रक्चर असतं. तर आपलं माइंड 2 पार्ट मध्ये विभागलं असतं. खरं तर 3 पार्ट आहेत, पण मोठे मोठे आपण 2 पार्ट म्हणूया. सबकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तर कॉन्शियस माइंड असतं आपलं फक्त 10%. त्याच्यामध्ये आपलं काय असतं की विल पॉवर, शॉर्ट टर्म मेमरी, लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग. ह्याच्यामध्ये आपण जे दिवसभरचे निर्णय घेतो ना, किंवा आपण एखादा व्हिडिओ बघितला, आपल्याला मोटिवेशन मिळालं, मग आपल्याला खूप जबरदस्त इच्छाशक्ती आपली वाढली, तर ती आपली असते विल पॉवर. तर विल पॉवरवर आपण पळतो की आपण विल पॉवर आहे, मग आता मोटिवेशनचा व्हिडिओ बघितला, मला ह्या ह्या स्ट्रॅटेजीज कळल्या, आता मी सगळं जग जिंकून घेईल. सगळ्या युट्यूबवर सगळ्या स्ट्रॅटेजीज भरून पडल्या, चांगला सक्सेसफुल बिझनेस कसा करायचा, प्रमोशन कसे करायचे, कोणते जॉब असले पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यांच्या अचीव होत आहेत का त्या माहितीने फक्त? तर नाही. तर कॉशियस माइंड मध्ये माहिती असते फक्त आणि त्याची शॉर्ट टर्म मेमरी असते. लॉजिकल थिंकिंग, विचार वगैरे सगळं आपण करतो क्रिटिकल थिंकिंग. पण हे 10%च माइंड असतं जे वरवरची मेमरी आपलं युज करतो. आणि सबकॉन्शियस माइंड खाली असतं. आता हे वर दिसतंय तुम्हाला, समुद्राच्या वर जर हिमनग असेल तर तो वरती जेवढा आहे ना त्याच्या कितीतरी पट 90% खाली आहे. तर 90%चा मनाचं आपलं अंतर्मन जे असतं ते भरलंय ते सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंड मध्ये काय काय असतं, आणि आपलं सबकॉन्शियस माइंड असतं ना, त्यात जर तुमचा हा सगळा प्रोग्राम गेला, जे तुम्ही हे बघितले युट्यूबवरचे मोटिवेशन, कोणाचं रील्स वगैरे, पण ते सगळं वरवरती जागेपणात असतं. जर खाली आपल्या डीप सबकॉन्शियस मध्ये ही माहिती गेली तर आपल्या बिलीफ सिस्टीम न्यू बनते, आपल्या नवीन इमोशन्स होतात, नवीन हॅबिट्स आपल्याला लागतात, व्हॅल्यू सिस्टीम बनते, प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन्स, आपल्या रिॲक्शन्स ज्या येतात त्या डीप अंडरस्टँडिंग मधून येतात. आणि ही लॉंग टर्म मेमरी असते.
आणि इमॅजिनेशन इथे असतं, इंट्युशन इथे असतं. काही काही वेळा बघा आपल्याला इंट्युशनने कामं चांगले होतात. काही काही वेळेस आपण म्हणतो की मला इंट्युशन आलं, हे करावं वाटलं आणि मी तो डिसिजन घेतला आणि तो खूप छान झाला. तर ते इंट्युशन जे अंतर्मन आपल्याला सांगत असतं ना, ते इंट्युशनने सांगत असतं. जे आपलं इमॅजिनेशन जे करता येतं ते डीप सबकॉन्शियस मधून असतं. आणि हे डीप सबकॉन्शियस मन कसं तयार होतं, हे लहानपणापासून आपल्या आत्तापर्यंत ज्या पण मेमरी आहे, आपल्याला वाटतं मी विसरून गेलो, ज्या जन्मापासून म्हणजे आपण इवन पोटात होतो आणि पोटात नंतर आपली डिलिव्हरी जी झाली, नंतर जे बाळपणापासून आत्तापर्यंत आहे ना, ह्या सगळ्या मेमरी सबकॉन्शियसला. ते आपल्याला आठवत नाही. आता आपण बाळवत्यात काय केलं, किती रडलो, आपल्याला कोणी मारलं, झोडलं, ते आपल्याला काहीच आठवत नाही, की आपल्या लहानपणी काय झालं किंवा आपण गर्भात असताना पण आईवर काय त्रास झाले असतील ना, ते सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. जे म्हणतो ना आपण अभिमन्यूला जे कळलं होतं चक्रव्यूह कधी भेदायचं, तर ते पोटात कळलं होतं. तर आपल्याला पण पोटात पासून आपल्यावर गर्भाचे संस्कार असतात. प्लस जन्म होताना आपली प्रोसेस त्रासदायक असते. लहानपणीच्या आठवणी असतात. आपण काही घरात आजूबाजूला वातावरण बघितलेलं असतं, गरिबी किंवा ट्रॉमा किंवा भांडणं काहीही बघितलेलं असेल लहानपणीचं. ज्यांनी पॉझिटिव्ह बघितलं असेल त्यांचं लाईफ पॉझिटिव्ह होतं. ज्यांनी निगेटिव्ह बघितलं असेल ते तसं होतं. आणि ते प्रोग्रामिंग आपलं 20-25 वर्षापर्यंत जे कॅरी करतो, नंतर पण पुढे होतच असतं. पण जे लहानपणीचं प्रोग्रामिंग आहे त्याच्यामुळे आपल्या बिलीफ सिस्टीम तयार होतात. कारण मोठ्या मोठ्या घट्ट बिलीफ कधी होतात, लहानपणापासूनच आपल्याला धडे मिळायला लागतात ना. आपण इनोसंट असतो, आई पप्पा म्हणतात की नाही एवढं भोळं राहून नाही चालणार, थोडंसं असं राहा, थोडंसं मुलांनी रडू नये, असे आपल्याला बिलीफ मिळत जातात. आणि मग आपल्या सबकॉन्शियस माइंड ते प्रोग्रामिंग करतं, आपलं डीप प्रोग्रामिंग. जसं लॅपटॉपला वरून तुम्ही काही करा, पण त्याचं जर प्रोग्रामिंग मेमरी कार्ड मध्ये जे असेल तसाच तो लॅपटॉप वागणार, तसाच तो मोबाईलचा जसा त्याचं प्रोग्रामिंग कोडिंग असेल तसाच तो करणार. तुम्ही त्याला वरून काहीही करा. तर आपलं कॉशियस माइंडला खूप समजतंय की मला लवकर उठलं पाहिजे, मला व्यायाम केला पाहिजे. हे कोणाला नाही माहितीये, ते कॉशियस माइंडला माहितीये. 10% माइंडला आपल्या माहितीये. पण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही बिलीफ असेल की मला झोपून राहिलं पाहिजे, जाऊ दे, आराम करायचा आहे, चांगली हॅबिट लावून काय करू, किंवा माझ्या व्हॅल्यू सिस्टीम नीट नाहीये, किंवा लॉंग टर्म मेमरी माझी म्हणजे अशीच आहे की मी झोपा काढल्यात, किंवा माझ्या काही वेगळ्या मेमरीज आहे. इमॅजिनेशन, इंट्युशनला मी लक्षच देत नाही. कधी मी इंट्युशन माझं काय येईल हे पाहतच नाहीये, की माझी गट फिलिंग काय सांगते, माझं आतलं मन काय सांगतंय. हे जेव्हा तुम्ही ऐकायला लागाल तेव्हा तुमचे डिसिजन बेटर होतील. आणि आपण आतला आवाज मारत जातो, नाही जग इकडे चाललंय ना, तू काय आतला आवाज मला सांगतो इकडे जा. मी लोक कुठे चालले, इकडे चालले ना, मॅनेजर बनतात मी तिकडे जाईल. पण माझं मन म्हणत असेल तू चित्र काढ, मी तिथे नाही जाणार. तर आपण इंट्युशन आहे ना ऐकत नाही. कधी कधी आपल्याला इंट्युशन खूप काही सांगत असतं, तर त्या इंट्युशनचा आवाज दाबून दिलेला असतो आपण. तर हे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेशनचं जे टूल आहे आपल्याकडे, ते असतं मेडिटेशन. तर मेडिटेशन एक दिवस केलं आणि लगेच आपण सुपर पॉवर झाली, आपल्याला मिळाली असं नसतं. आपल्याला ती डेली हॅबिटमध्ये लावावं लागतं आणि मग ते आपण प्रोग्रामिंग करू शकतो. आता आपण लाईफमध्ये स्टक का फील करतो, आता आपण जिथे पण आहे, काहींचा बिझनेस चांगला चालू असेल, जॉब चांगला असेल, घर काही चांगलं चाललं असेल, बट आपण त्या लेवलवरनं वरच्या लेवलला जात नाही. थोडंसं स्टक फील करतो. इथपर्यंत तर फास्ट स्पीडने आलो, पण इथे आपण जाऊन कुठेतरी इमोशनली रिलेशनशिपमध्ये किंवा हेल्थ वाईज पण, काहींची हेल्थ आतापर्यंत एकदम चांगली होती, मग अचानक गुडघ्यात त्रास व्हायला लागले, बीपी हाय व्हायला लागलं. काहींचे रिलेशनशिप व्यवस्थित चांगले होते, मध्येच असं काहीतरी हस्बंड वाईफ मध्ये किंवा पॅरेंट्स मध्ये काही रिलेशनशिप मध्ये इतके निगेटिव्हिटी झाली की घरी जावं वाटत नाही. म्हणजे सगळ्या स्तरावर, कोणत्या तरी एका स्तरावर आपण स्टक फील करतोय, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, कसंही म्हणा. तर ते काय होतंय की आपल्या सप्रेस्ड इमोशन्स, आता आपण काय होतं बाहेरच्या जगात राहतो, त्यामुळे आपण आपले इमोशन पटकन, कोणाचा राग आला तर बॉसला लगेच नाही सांगू शकत मला तुझा राग आला, किंवा असं कोणी हायर पॉवर आहे किंवा दुसरं कोणी आहे तर असं पटकन पाहुण्यांसमोर आपण म्हणू नाही शकत. म्हणजे आपण काय करतो, दिवसभर त्या इमोशन्स सप्रेस करतो, त्यांना बाहेर जायला वाट नाही मिळत. आणि जेव्हा तर तुम्ही ह्या निगेटिव्हिटी, ते छोटे छोटे बॉम्ब असे काय म्हणतात लवंगी फटाके आतमध्ये जेव्हा दाबून ठेवता दाबून ठेवता दाबून ठेवता, मग एक दिवस होतो त्याचा बॉम्ब. किंवा मग कधीतरी त्या कुठल्या तरी नसमध्ये, कुठल्या तरी वेनमध्ये, कुठल्या तरी गुडघ्यामध्ये, कुठल्या तरी हार्मोनमध्ये, ग्रंथीमध्ये ते स्टक होतात. मग ते एकतर आजार दर्शवतात, डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होतात, किंवा मग आपण करिअरमध्ये लॉक होतो, किंवा कोणत्या रिलेशनशिपमध्ये. म्हणजे तो कुठेतरी तो ब्लॉक आहे ना, तो मॅनिफेस्ट होतो आपल्या सप्रेस इमोशनचा. नंतर आपले डीएनए पॅटर्न्स. तर डीएनए पॅटर्न्स म्हणजे काय, तर आपण जे डीएनए आपण कॅरी करतो आपल्या आई वडिलांचा, आई वडिलांचाच कॅरी करतो का आपण फक्त,
नाही, आपले जनरेशन्स टू जनरेशनचा डीएनए त्यांना 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 मिळत गेला ना. तर त्या सगळ्यांच्या, आपण म्हणतो ना, हा मुलगा आजोबा सारखा आहे, ती मुलगी आजी सारखी बोलते, ती पणजी अशीच होती, ह्याचा काका तसाच होता, ते त्याच्यात कसं आलं? त्या मुलांनी तर पाहिलेलं पण नव्हतं त्यांना. मग तो त्या हॅबिट कशा घेऊन आला? तर तो डीएनए मधून घेऊन आलाय. तर काही आपले डीएनए पॅटर्न्स असतात, इमोशन सप्रेस्ड असतात, डीएनए पॅटर्न्स असतात, एपिजेनेटिक्स मध्ये डीएनए वर आपल्या जीन्स असतात. तर जीन्स मध्ये पण काय होतं, की काही जीन्स आपल्या जे सराउंडिंग, आपण मनाने श्रीमंत आहे पण आपल्या आजूबाजूला जर गरिबीच आपण पाहिली असेल, तर आपण श्रीमंतीच्या गोष्टीच आपल्याला मग नंतर दिसेनाशा होत्या. मग सगळे आपले जे रिलेटिव्ह आजूबाजूच्या जे परिस्थितीत वागले ना, आपले पण तेच जीन्स ऍक्टिव्हेट होऊन जातात. किंवा समजा आपण एखाद्या झोपडपट्टीत, म्हणजे एखादा मुलगा असेल तर एखादाच कलेक्टर बनतो किंवा एखादा काहीतरी वर जातो, बाकी सगळे त्याच लेवलला का राहतात? एक जात का नाही त्याच्यातून कोणी बाहेर? किंवा एखादं भांडकुदळ फॅमिली असेल तर ते सगळेच तसे असतात, रागीट वगैरे, किंवा एखादा कोणीतरी असतो. कारण त्यांचे जीन्स पण तसे बिहेव करायला लागतात, त्या आजूबाजूच्या परिस्थितीला तसे आपले जीन्स हे करतात, रिॲक्ट करतात. सर्व्हायव्हल मोड. तर सर्व्हायव्हल मोड म्हणजे जे आपण अ, काय म्हणतात, सेफ्टी फील नाही करत. मी माझ्या घरी बसलोय आता, तर शांत बसावं ना आपण. पण नाही, मला काय केलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, न्यूज पाहिल्या पाहिजे. आपण आजकाल मोबाईल शिवाय जगूच शकत नाही. शांत 20 मिनिटं 10 मिनिटं बसूच शकत नाही. तर नेहमी सर्व्हायव्हल मोडमध्ये, आणि नेहमी भीती, की माझ्यापेक्षा हा पुढे चालला जाईल, तो पुढे चालला जाईल, ह्याचं प्रमोशन होतं का? लहान मुलांपासून भीती आहे, की माझ्यापेक्षा ह्याला जास्त मार्क्स मिळतील का? इतकी कॉम्पिटिशन आता झाली आहे ना, की माणूस असा रिलॅक्सच करू शकत नाहीये. तो रिलॅक्स मोडमध्येच नाहीये. मग रिलॅक्स माणूस जास्त चांगलं हेल्थ, वेल्थ, करिअर मॅनिफेस्ट करू शकेल, की सर्व्हायव्हल मोड मधला जो कायम भीतीत आहे, जो काहीतरी स्ट्रेसमध्ये, की मला हे करू की ते करू, हे प्रेझेंटेशन करू की मी कुठे जाऊ, हा कोर्स करू की तो कोर्स करू, काय करू मी की मी असा पुढे जाईल, सगळ्यांपेक्षा काहीतरी भारी करेल. असं कायम आपण स्ट्रेसमध्ये, कुठल्या तरी स्पर्धेच्या. आपण निवांत शांत सेफ्टी मोडमध्ये नाहीये. दुसरं की पास्ट लाईफ, काही जण म्हणतात पास्ट लाईफ, आता हे ज्यांना बिलीव्ह करायचं त्यांनी करा, ज्यांना नाही नाही करायचं त्यांनी नाही करा. ते आपण म्हणतो की जन्मजन्माचे आपल्यावर संस्कार असतात. तर आपल्या ह्या गोष्टींमुळे आपण लाईफमध्ये कुठेतरी स्टक होऊन जातो. म्हणजे आपल्या इमोशन्समुळे, डीएनएमुळे, जीन्स ऍक्टिव्ह कोणत्या सिच्युएशनला काय होतात, आपण सेफ्टी मोडमध्ये नसतो, सर्व्हायव्हल मोडमध्ये असतो, पास्ट लाईफ. तर आता मेडिटेशन ह्या सगळ्यावर कसं सोल्युशन आहे आपल्याला ते सांगते मी. तर आपला मेडिटेशन केल्यामुळे पहिले तर आपण ह्या सगळ्या भागादौडीमधनं, सगळ्या स्ट्रेस मधून आपण डोळे मिटून शांत बसतो, की त्या क्षणी मला काहीच नाही करायचंय ना. मला ऑफिसला नाही जायचंय, मला कुठे पळायचं नाही, बस नाही पकडायची, लोकलला नाही जायचं, मला एक्झामला नाही जायचं, का कोर्स नाही करायचा, कुठलं काय काय पेपर नाही वाचायचा, कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये मी नाही. मी शांत डोळे बंद करून बसणार आहे, आणि मी अलार्म लावून दिलाय की 6:15 ते 7 बसणार आहे, पाऊण तास समजा. तर पाऊण तास जर मी तिथे बसलोय, तर मला माहितीये माझा टाइम मी ब्लॉक केला, पहिली तर गोष्ट. मग त्यामुळे आपली पूर्ण बॉडी ना सेफ्टी मोडमध्ये येते पहिले. हुश्य बाबा, मला आता कुठे जायचं नाहीये, हे दिवसभर पळवतात मला, सकाळी उठले डोळे की मी पळायला लागतो. त्याच्यामुळे पहिले तर आपला स्ट्रेस रिड्यूस होतो तिथेच. लोअर बॉडी प्रेशर, आपलं बॉडीवरचं प्रेशर कमी होतं, स्लीप पॅटर्न्स इम्प्रूव्ह होतात, कारण आपण रिलॅक्स, सकाळी सकाळी रिलॅक्स स्टेटमध्ये पाऊण तास आपण स्वतःला शांत करून दिलंय, आपला ब्रेन शांत केला. तर समजा तुम्ही तो मोबाईल जो वापरताय, लॅपटॉप वापरताय, तो कायम वापरतच राहता का? नाही ना, तो स्विच ऑफ होतो. मग त्याला चार्जिंग करतो, परत ऍक्टिव्ह होतो, परत चार्जिंग करतो, परत वापरतो, असं करत असतो आपण. पण माइंडला, आपल्या बॉडीला फक्त आपल्याला वाटतं झोपलो आणि आराम मिळाला. झोपल्याने फक्त आराम आजकाल तरी नाही मिळत. कारण काय होतं, झोपून फक्त आपण त्याच्यात पण स्वप्न बघतो, त्याच्यात पण आजकाल म्हणजे स्लीप पण क्वालिटी ऑफ स्लीप नाहीये. ती डीप स्लीपचा जो पॅटर्न आहे ना, जो थिटा लेवल, गॅमा लेवलला, त्या लेवलला स्लीप जी पाहिजे ती आजकाल नाहीये. ती अस्वस्थ स्लीप आहे आपली. ती म्हणजे जी डीप स्लीपचा जो टायमर आहे, जे वॉच वापरत असतील ना ते डिजिटल वॉच, त्याच्यावर येतं बघा डीप स्लीप किती टाइम झालीये. तर त्या डीप स्लीपवर डिपेंड असतं की तुमची क्वालिटी ऑफ स्लीप काय. तर त्याच्यामुळे ही बॉडी आहे ना पूर्ण रिपेअर होते, रात्री रिपेअर होते, मेमरीज नीट होतात, सगळं जिथल्या तिथे आपलं ब्रेन मधल्या, शरीरामधले जे जे केमिकल्स आहे ते रिअरेंज होतात, रिप्रोग्राम होतात. तर ते आपले होत नाही. मग मेडिटेशन केल्यामुळे स्लीप पण इम्प्रूव्ह होते, आणि मेडिटेशन मध्ये पण आपल्याला ती एनर्जी मिळते. आणि इमोशनल, आपण इमोशनल एनहान्स इमोशनल रेग्युलेशन, म्हणजे इमोशनल पण बॅलन्स होतो.
तर आपण असं पटकन चिडून कोणाला रिप्लाय करत असू किंवा पटकन डिप्रेस होतो, कोणाला पटकन रडायला येतं, मला हाच बोलला लगेच असं डोळ्यात पाणी आलं, किंवा तो बॉस बोलला लगेच चिड आली, किंवा कोणाबद्दल मी मनात लगेच ग्रजेस धरून ठेवले. तर हा इमोशनल बॅलन्स चांगला होतो. प्लस आता पुढचं, रिमूव्ह इंटरनल ब्लॉक्स फ्रॉम माइंड अँड बॉडी. तर इंटरनल जे ब्लॉक्स असतात ना आपले, आपण स्टक जे फील करत होतो ते माइंड मध्ये पण असतात, जे तुम्हाला सांगितलं सबकॉन्शियस माइंडला सर्व्हायवल मोड मध्ये आपली बॉडी आहे. आणि आपले हळूहळू जर आपण खूप डीप मेडिटेशनला जे लोक जातात त्यांचे डीएनए पॅटर्न्स पण चेंज होत झालेले आहेत. तेवढ्या लेवलचं असतं. पण आपण आता स्टार्टिंगला तर आपण साधे इमोशनल ब्लॉक्स वगैरे रिमूव्ह करू शकतो. प्लस आपला मूड होल डे साठी सेट होतो. आपल्याला जर एकदा सवय लागली ना मेडिटेशनची, तर तुम्हाला मेडिटेशन नाही केल्यावर त्रास होईल. म्हणजे जशी चहाची सवय ना, सकाळी चहा घेतला नाही मला तर काही सुचत नाही, तसं असतं. जर मेडिटेशन सकाळी नाही केलं ना, तर म्हणजे तुम्हाला काही सुचणार असं नाही, पण तुम्ही एक छान मूड मध्ये जाल ना, तर तुमचे डिसिजन मेकिंग छान होईल. तुम्ही वेळेवर सगळं कराल. सगळ्याचे तुमचं ठरलेलं असेल डे मध्ये मला हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, व्हिज्युअलायझेशन चांगलं होईल, रिलॅक्स्ड माइंड मध्ये उठाल. आणि जे मॅजिक बुक मध्ये बघितलं होतं आपण, की सकाळी आपण पॉझिटिव्ह गोष्टी लिहिल्याने जसा तुमचा फरक पडला 1 महिन्यामध्ये, तसा मेडिटेशनने पण तुमचा मूड दिवसाचा इम्प्रूव्ह होईल. आणि मग तुमच्या लाईफमध्ये चांगल्या चांगल्याच गोष्टी घडायला लागतील ना. एक दिवस चांगला गेला, 2 दिवस गेला, मग आठवडे गेले, महिने गेले, मग असं वर्ष आपलं चांगलं होतं. प्लस आपलं डिसिजन मेकिंग चांगलं होतं. आता तुम्ही जर एकदम रागात, एकदम तळपायाची आग मस्तकाला गेली, फार श्वास थरथरतोय, अशा वेळेस डिसिजन घ्यायला लावला, तर तो डिसिजन चांगला होईल की तुम्ही जेव्हा रिलॅक्स स्टेटमध्ये मेडिटेशन करून आले तेव्हा छान डिसिजन होईल. तर आपला कोणता पण डिसिजन एकदम म्हणजे सीईओ लेवलचा, नॅशनल लेवलचा, इंटरनॅशनल लेवलचा पण डिसिजन मेकिंग जेव्हा आपण काम पीसफुल स्टेटमध्ये असू तेव्हा छान होईल. परत बॉडी आपली सर्व्हायवल मोड मधनं सेफ्टी मोड मध्ये शिफ्ट होते. मेंटल डिक्लटरिंग, परत आपण ज्याचे दिवसभर काल मी जे वागलोय दिवसभरात, तर त्याच्यामध्ये काहीतरी मी अँगर जमा केला, स्ट्रेस जमा केला, ऑफिसचं पॉलिटिक्स आहे ते सगळं जमा केलं. मग ते काढायचं कधी? झोपेत थोडी काढलं जातं ते, मनात तर राहतं. झोपेत जरी झोपून उठले तुम्ही, तर कालचा राग चालला गेला का तुमचा कोणाबद्दलचा? नाही चालला गेला. परत काहीतरी लहानपणीपासूनच्या, तरुणपणीपासूनच्या ह्याच्या त्याच्या भांडणं, काहीतरी अग्रेशन, काही जरी जुने मुद्दे विसरले का तुम्ही झोपेत? नाही विसरले. पण जेव्हा आपण मेडिटेशन सुरू करतो तर आपला फॉरगिव्हनेस वाढतो, चांगल्या क्वालिटीज वाढतात ना, तर मेंटल डिक्लटरिंग होतं. डिक्लटरिंग म्हणजे आपण जसा घरातला कचरा काढतो ना, तसा मेंटल कचरा निघतो. ह्याच्या त्याच्याबद्दलचे जे धरून ठेवलेत ना आपण, राग, घृणा, द्वेष, जेलसी, हे सगळं निघतं. तो कचरा जेवढा निघेल तेवढे तुमची मेंटल स्पेस रिकामी होते, आणि मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी भरल्या जाते. आणि हे सगळं झाल्यावर आपले स्ट्रेस हार्मोन कमी होतात, कॉर्टिझॉल वगैरे. आणि ॲमेग्डाला म्हणजे हा भाग आहे मेंदूचा, तो सगळं अँझायटी, डिप्रेशन, पेन हे सगळं कमी करतो. आपले बॉडीचे पेन कमी होतात, डिप्रेशन, अँझायटी सगळं जातं. एकदम डिप्रेशन लेवलला नसेल आपल्याला, पण थोडी अँझायटी, थोडा स्ट्रेस लेवल तर असतोच, काहींना डिप्रेशनही असेल, तर हे सगळं कमी व्हायला लागतं. शरीरातले पेन कमी होतात. रेग्युलर प्रॅक्टिस ऑल्सो इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन, फॉस्टर सेल्फ अवेअरनेस अँड बूस्ट क्रिएटिव्हिटी. तुमचं इमॅजिनेशन चांगलं होतं, कॉन्सन्ट्रेशन लागतं तुमचं, एकाच कामात तुम्ही डीप फोकसने काम करू शकता. नाहीतर मग हे काम घेतलं, लगेच मोबाईल पाहा वाटला, मोबाईल पण वर पण आपण स्थिर नसतो. हे नोटिफिकेशन आलं, फेसबुक आलं, मग इन्स्टा आलं, मग व्हॉट्सअप आलं, मग बॉसचा कॉल आला, मग आलं. म्हणजे ते त्या रीलवर किंवा एका रीलवर किंवा एका व्हिडिओवर किंवा एका पॉडकास्टवर सुद्धा आपण फोकस करू शकत नाही, इतकं आपलं माइंड एवढं झालंय. आणि हे जेवढा मीडिया वाढत चालणार आहे, सोशल मीडिया, एवढे इमेजेस, एवढे रील्स, एवढ्या गोष्टी, तेवढे एक एक गोष्ट आपल्या मेंदूवर इम्प्रेशन क्रिएट करते. तुम्हाला काय वाटतं, मी असं फक्त स्क्रोल केलं, काय झालं त्याला? अरे तुम्ही जेव्हा जंगलात फिरत होते तेव्हा ते झाडं तिथेच उभे होते पूर्वी जेव्हा होते, तर त्या माणसाच्या डोक्याला ना एवढी एवढी गोष्टी बघायची सवय नाही, एवढे इमेजेस, एवढा डेटा कंटिन्यू प्रोसेस करायचा. तर आपला तो डेटा जरी आपण मनात नाही घेतला, पण आपलं डोकं ते बघूनच थकून जातं, इतका डेटा आपण दिवसभर घेत असतो. तर मग तो डेटा काढायला, ते बॉडी माइंड रिलॅक्स करायला मेडिटेशनची गरज आहे. तर मग आपण 21 डेज मध्ये काय करणार आहे? तर पहिले ग्राउंडिंग. कारण ग्राउंडिंग म्हणजे काय, की ज्यांना अजिबातच मेडिटेशनची सवय नाही, आता काही काही जण असतील जे रेग्युलरली थोडंफार तरी ध्यान 5 मिनिटं करत असतील, श्वासावर ध्यान देत असतील, कोणी विपश्यना केलं असेल, कोणी ते श्री श्री रविशंकर त्यांचं केलं असेल, कोणीतरी कोणता बेसिक प्रोग्राम केला असेल, तर त्यांना माहिती आहे की मेडिटेशन काय आहे, किंवा थोडंफार ते
गप्प बसू शकतात. काही लोकांनी मेडिटेशनच केलेले नसतात. तर मला काही काही जणांनी असं पण विचारलं, आम्हाला डोळे बंद केल्यावरच भीती वाटते, म्हणजे बसूच शकत नाही, काय होईल कसं होईल, अजून दडदड वाढते. असे पण लोक असतात. तर आपण थोड्या दिवस 2-3 दिवस असं स्वतः त्या रुटीन मध्ये येऊ, ग्राउंडिंग मध्ये. तर त्याच्या पण प्रॅक्टिसेस असतात. बॉक्स ब्रिदिंग, म्हणजे ब्रिदिंग वर फोकस, वेगवेगळ्या टेक्निकने आपण ते पहिले थोडस त्याच्यात सेटल होऊ. मग नंतर क्लिन्झिंग ऑफ माइंड. तर क्लिन्झिंग ऑफ माइंड मध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की आपल्या माइंडमध्ये किती कचरा आहे हा सगळा, कोणाचे अँगर, द्वेष, जेलसी सगळं भरून जे आपण ठेवलंय ते ते क्लीन करणार आपण सगळं. कारण आपण हे सगळं न करता डायरेक्ट गेलो मॅनिफेस्टेशनवर, ड्रीम्स मॅनिफेस्टेशन. तर गेल्यावर होईल का ते आपल्यानी? कारण आपल्या इथे मागे पहिले तर मेडिटेशनची सवय नाही. दुसरं, आपल्या माइंडमध्ये 17 विचार की हे करू का, ते करू का, याचं त्याचं त्याचं, सगळ्या निगेटिव्हिटीज. आणि आता ज्यांनी मॅजिक बुक केलंय त्यांना तरी थोडाफार अवेअरनेस आलाय. ज्यांनी काहीच नाही केलेलं आणि अचानक मेडिटेशन मध्ये आले, तर त्यांना पण नाही माहिती की काय करायचंय, की कोणाबद्दल निगेटिव्हिटी आहे, ग्रजेस आहे, सगळे टेन्शन्स आहे, डिप्रेशन आहे. तर आपलं पहिले क्लिन्झिंग करू 2-4 दिवस. मग नंतर फोकस आपला इम्प्रूव्ह जेव्हा होईल, मग आपण गोल सेटिंग करणार आहे. गोल सेटिंग म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये प्रत्येकाला काय अचीवमेंट करायची आहे, ज्याला कोणाला करिअरमध्ये, कोणाला हेल्थमध्ये, रिलेशनशिप, जे तुम्हाला वाटत असेल मनीशी रिलेटेड. तर आपण ते गोल सेटिंगचे सेशन 2-3 दिवस एकदम तुम्हाला क्रिस्टल क्लिअर होईल एवढ्यापर्यंत आपण जाणार आहे. आणि मग मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन. ते प्रत्येक गोष्टीला 2-3 दिवस, 2-3 दिवस आपण प्रत्येक गोष्टीला देणार आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्या 21 डेजच्या प्रोग्राममध्ये 21 वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत. आता त्या मी तुम्हाला इथे नाही देऊ शकत, कारण त्या गोष्टी मी डिझाईन केल्या आहेत. तर तेवढ्या 21 प्रॅक्टिसेस आहे. 21 काय, माझ्याकडे 30 पण प्रॅक्टिसेस आहे तेवढ्या. पण मी त्या 21 किंवा ज्या 15-20 तुम्हाला गरजेच्या असतील सुरुवातीला, ते आपण घेणार आहेत. तर त्याच्यामध्ये हे जे ग्राउंडिंग, म्हणजे आपण स्वतः बॉडी आपली रिलॅक्स मोडमध्ये कशी आणायची, सेफ्टी मोडमध्ये कशी आणायची, मग आपले ब्रीदिंग पॅटर्न कसे इम्प्रूव्ह करायचे. तर आपल्या माइंडमध्ये पहिले 100 विचार येत असतील, मग तिथून 50 वर, 20 वर कसं यायचं, 10 वर, मग शून्य स्टेटवर कसं यायचं. तर लगेच तर शून्य स्टेट होत नाही, पण निदान 1-2 मिनिटं जरी झाली अचीव, 5 मिनिटं झाली अचीव, तरी दॅट विल क्रिएट बिग इम्पॅक्ट. तर ते होणार. मग क्लिन्झिंग आपल्या ह्या सगळ्या निगेटिव्हिटीज मनातून जाणार. आणि मग आपला फोकस इम्प्रूव्ह होऊन त्याच्यामध्ये पण बऱ्याच ज्या आहेत ना गोष्टी मी घेतल्या आहेत की करायच्या आहेत आपल्याला. आणि मग गोल सेटिंग, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशनच्या पण वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. तर अशा प्रत्येक दिवसाला आपण देणार आहे. आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टींचं आपलं इंट्रोडक्शन आहे. एवढं सगळं आपल्याला त्याच्याने बेनिफिट होणार आहे. तर आता कोणाला काही क्वेश्चन्स काही असतील तर मला सांगा. समजलं का सगळ्यांना? काही काही डाऊट्स असतील तर विचारा. आणि दुसरं की आपलं सकाळी असणार आहे, मी त्याचं कारण पण सांगितलं. आणि सोमवार पासून सुरू होत आहे. प्रत्येक संडेला आपल्याला सुट्टी असणार आहे. आपण 6 दिवस, म्हणजे सोमवार ते शनिवार 6 दिवस, आणि प्लस संडे संडे सुट्टी. मग असं 1 एप्रिल पर्यंत आपण घेतोय. तर ते 24 दिवस होतात 21च्या ऐवजी. आणि फीज आपली 888 असं ठेवलंय. तर तुम्हाला वाटत असेल असं ऑड नंबर काय आहे? कारण 8 नंबर हा इन्फिनिटीचा नंबर आहे, म्हणून मी फर्स्ट आपलं ते ठेवलंय तशी फीज. हम्म. आणि मॉर्निंग टाइम मध्ये बऱ्याच जणांना ऑफिसला जायचं असतं, मुलांची तयारी असते स्कूलची, त्यामुळे 7 नंतर सगळ्यांची पळापळी सुरू होते. तर सकाळी 6:15 ते 7 आहे. तुम्ही नाव चेंज करा, मला कळेल हे ओप्पो कोणाचं नाव आहे. आणि मग आपण सगळ्यांनी जेव्हा हे केलं ना, पहिले नाही केलंय का? किती जणांनी पहिले केलंय की नाही? काहीच केलं नाही म्हणजे काहीच कधीच केलं नाहीये का? एक मिनिट, मी पोलच टाकते म्हणजे कळेल की. तुम्हाला पोल दिसतोय का? क्रिएट पोल मध्ये पोल दिसतोय का तो? फर्स्ट टाइमच करताय का?
ठीक आहे, काही नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपण करू. कारण मग ते 2-3 दिवस, 2-1 दिवस आपण होतं सेट सगळ्यांचं. आणि थोडं तुम्ही आत्ताच प्रॅक्टिस करायला लागा, थोडं उद्यापासूनच. म्हणजे सकाळीच करा असं काही नाहीये. तुम्ही दुपारी किंवा आत्ता रात्री झोपताना जेव्हा पण शक्य असेल तेव्हा थोडं करा. 5-5 मिनिटं तुमचा तुमचा ट्राय करा, की आपण 8 हा इन्फिनिटी, इन्फिनिटी मॅथ्स मध्ये आपण म्हणतो ना, इन्फिनिटी आडवा असतो 8, म्हणजे आडवा आडवा 8 काढल्यावर इन्फिनिटी येतो ना, त्यामुळे मग मी तो तसा नंबर ठेवलाय. तो चांगला मानला जातो म्हणून. आणि दुसरं की मी हे सांगणार होती, हा, आजपासूनच आता आपण, खरं तर मी इंट्रोडक्शन सेशन थोडं आधीच घ्यायला होतं, आता 2च दिवस बाकी आहे, पण ठीक आहे, आजपासूनच आपण कोणत्याही कंप्लेंट झोन मध्ये जायचं नाहीये. आणि मी युट्यूबवर माझे मॅजिक बुकचं इंट्रोडक्शन टाकले, म्हणजे सगळे व्हिडिओ टाकलेच आहे 32. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं बघता येईल तेवढं बघा. ज्यांनी बघितले असतील, केले असतील, म्हणजे सोपं पडेल तुम्हाला, की थोडंसं ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता कशी व्यक्त करायची हे मी त्याच्यात सांगितलंय. तर तुम्ही जेवढं कृतज्ञ राहाल ना, तेवढी तुमची फ्रिक्वेन्सी हाय होईल. म्हणजे जी आपली आता निगेटिव्हिटीला आपण पॅटर्न्स असतात, काही काही आपण कंप्लेन झोन मध्ये असतो, की सगळं कंप्लेन करत असतो सकाळी उठल्यापासून. मला तर लेटच झालं, मी कशी दिसते, काय झालं, आणि ह्याची एक्झाम, त्याची एक्झाम, ह्याचं टेन्शन, असं आपण निगेटिव्हिटी मध्ये जे उठतो. तर सकाळी सकाळी मॅजिक बुक हे सांगतं, की बेडमध्ये डोळे उघडल्या उघडल्या आपण 10 ब्लेसिंग काउंट करायचे आहे. कालच्या, आजच्या, कोणत्या पण आपल्या घरात ज्या चांगल्या वस्तू असतील, कालच्या आठवणी असतील, जे काल चांगलं झालं असेल, कोणत्या पण 10-15 असतील, तुम्ही काउंट युअर ब्लेसिंग, म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणा आणि त्याला थँक्यू 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 म्हणा. ही गोष्ट स्टार्ट करायची आहे. प्लस मेडिटेशन आज उद्या परवा मी आत्ता घेतेच आहे थोडं 5 मिनिटं या सेशन नंतर. दुसरं ते 5 मिनिटं मी आत्ता घेते, तसं तुम्ही उद्या परवा पण करा. आणि आपण 21 दिवस, हो, माझं युट्यूब चॅनल आहे, मी ती ग्रुपवर लिंक टाकते. आणि मी मॅजिक बुक 32 दिवस केलंय, त्याचा व्हिडिओ टाकले काल. तर ते मी टाकते, तर तुम्ही त्याच्यातलं इंट्रोडक्शन 1-2 व्हिडिओ बघा उद्या परवामध्ये, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कृतज्ञता कशी व्यक्त करायची. प्लस हा, मग मी हे सांगत होती की रूल्स रूल्स आहेत की आपण 21 दिवस आता कोणाच्याही बद्दल निगेटिव्ह बोलायचं नाही. कोणत्याही गॉसिप मध्ये आपण पार्टिसिपेट करायचं नाही. म्हणजे किटी पार्टीत जाल, ऑफिसला जाल, कोणाची बॉसची बुराई, कलिगची बुराई, याची बुराई, त्याची बुराई आपण करायची नाही. कारण ह्याच्यानी मेडिटेशन जे आपण करतोय ते आपण वरच्या लेवलला, हायर स्टेटला जायची प्रॅक्टिस करतोय, की मी माझी मानसिकता, माझं पूर्ण आतलं अंतर्मन मी बदलायचा प्रयत्न करतोय. म्हणजे जे माझं एक पाण्याचं भांड आहे पूर्ण, जे पाण्याचं भांड आपलं पूर्ण काळं झालेलं आहे, त्याच्यात इम्प्युरिटीज साठले, तर मी आता मेडिटेशन करून त्याच्यात तुरटी फिरवते. ते तुरटी फिरवून मी ते पाणी क्लिअर करायचा प्रयत्न करते, की ती शांत, संत, सुंदर व्हावं. आणि आपण हे सकाळी सेट करतो. आणि दुपारी जाऊन आपण त्याच्यात सासूला शिव्या दे, बॉसला शिव्या दे, हाच कलिग असा, ती मैत्रीण तशी, शेजारचे असे, त्याचं तसं. म्हणजे आपण आता सकाळी क्लिअर केलं ते वॉटर आपलं माइंडचं इथलं, आणि आपण त्याच्यात परत निगेटिव्ह घाण टाकली, असं चाललं असेल. त्यामुळे 21 दिवस म्हणजे ही सवय जर तुम्ही लावली, आणि 21 दिवसात कोणाच्याही आपण बघतो मानसशास्त्रात की 21 दिवसामध्ये मानसिक सवय आपल्याला लागते. ती 21 दिवस जर कन्सिस्टंटली आपण ती गोष्ट केली, तर आपल्याला मानसिक ती सवय बनून जाते, आपल्या हॅबिटमध्ये येऊन जाते ती. तर तसं आपण 21 दिवस ना निगेटिव्ह बोलायचंय कोणाबद्दल, ना कंप्लेन करायची कसली. आणि जर समजा तुम्ही कंप्लेन केली चुकून, आता आपण करतोच, म्हणजे आपण आता एवढं काय लगेच मी सांगितलं आणि बंद झालंय असं नाही होणार. तर मग आपण त्यावेळेसच मनातल्या मनात तरी सॉरी म्हणायचंय. समोरच्या माणसाला समोर असेल तर बोलला किंवा काय, तर आपण सॉरी म्हणायचंय, स्वतः माफी मागायची आहे. आणि जर तो माणूस तिथे नसेल तर मनातल्या मनात स्वतः सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, हे म्हणून स्वतः क्लिअर करायचंय किंवा कॅन्सल कॅन्सल म्हणायचं. म्हणजे ती तुमची निगेटिव्हिटी तिथे कॅन्सल होईल आणि तुम्ही थोडे फोकस्ड व्हाल, अवेअर व्हाल. थोडं तुम्ही झोपायच्या उठायच्या वेळांकडे लक्ष द्या. थोडं 21 दिवस रुटीन असं सेम ठेवा. म्हणजे असं खूप हायपर वेगळं वेगळं चेंज होईल असं नका करू. बाहेर खाणं शक्यतो अवॉइड करा, घरचं खा, शांत झोपा, वेळेवर झोपा, जास्त स्ट्रेस घेऊ नका. आणि निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह म्हणजे जे मी सांगतेच आहे की मॅजिक बुकचे व्हिडिओ बघा, मी युट्यूबची लिंक टाकेल. तर तुम्ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची ते बघा. कृतज्ञता दिवसभरात कोणाकोणाला थँक्यू म्हणता येईल, कोणाबद्दल चांगल्या भावना निर्माण करता येईल, ते करा. आणि आपण, म्हणजे हे 2-3 रूल पाळायचे आहेत. आणि मेडिटेशन दररोज थोडस तुम्ही स्वतःहून करायचंय. तर मी आत्ता घेते आणि मग आपण सोमवारपासून 6:15ला जॉईन करू. तर पेमेंट लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपला जे जॉईन आहेत त्याच्यावर मी पिन केली आहे, तरी परत मी एकदा टाकते. आणि ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलंय माझ्या, तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करा, किंवा तुम्ही कुठून जॉईन झाले काय ते सांगा, मग मी जॉईन करते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला. आणि मग तिथे मी आपला QR कोड टाकलाय माझा,
हॅलो, अडकले का नाही? QR कोड टाकते, मग त्याच्यावर पेमेंट करून आपण फायनल ग्रुप क्रिएट करू. आणि तिथे मग मी रोजची लिंक वगैरे टाकेल. 6:15ला सगळे जॉईन व्हा. म्हणजे 8:10 6:10ला जॉईन व्हा. 6:15ला शार्प सुरू करायचंय, कारण इथे लेट करून आपल्याला चालणार नाही. प्रॉपर 45 मिनिटं आपण ते करणार आहे. तर मग सगळे हे रूल्स फॉलो करा. चालेल? कोणाला काही डाऊट नसेल तर मग आपण आता मेडिटेशन सुरू करूया. म्हणजे तुम्हाला थोडस हे असं नाही घेणार आहे मी एक्झॅक्टली, वेगळ्या लेवलचं मी बोलून माझ्या पद्धतीने घेणार आहे, पण आता आपण एक सॅम्पल थोडस आपल्या फ्रिक्वेन्सी मध्ये यायला आपण करूया. आवाज येतोय का मला सांगा फक्त. I'm back. Get up off that thing. Dance, you better. Get up off that thing. Today's patients, they don't run into your clinic first. They first run into your digital profile. They search your name, they check your videos, they check your profile, and they look for connection, clarity, and confidence. जे प्रीमियम अकाउंट होतं ते skip झालं आणि दुसऱ्याच अकाउंटला लागलं. सॉरी. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि Got a $1 billion web app idea? Now आपण आपलं बोलूनच करूया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि डीप श्वास घ्यायचा आहे. पोटापर्यंत श्वास घ्या. पोट पूर्ण फुललं पाहिजे आणि श्वास तोंडातून सोडा. पूर्ण पोट रिकामं करा. परत श्वास घ्या. तोंडाने सोडा. बाहेर होल्ड करा. श्वास सोडल्यावर दीर्घ श्वास सोडून होल्ड करा. श्वास घ्या. 1 2 3 4. होल्ड करा. श्वास सोडा. 1 2 3 4. तर सगळे इमॅजिन करा की आपण नदी किनारी गेलोय. शांत नदी शेजारी बसलोय. हिरवळ आहे. मऊ मऊ गवत आहे. खूप सुंदर मऊ मऊ लुसलुशीत गवत आणि सुंदर नदी फ्लो होते. नदीच्या समोर त्या साईडला पण दुसऱ्या दुसऱ्या बाजूला पण हिरवळ आहे. छान मोकळं आकाश आहे आणि पूर्ण नदी किनाऱ्यावर तुम्ही एकटेच बसलेत. छान आकाश आहे. नदी फ्लो होते. पाण्याचा आवाज येतोय. तुम्ही मऊ गवतावर मांडी घालून बसलेत डोळे बंद करून. आणि छान हवेचा झोत येतोय. हवा तुम्हाला छान स्पर्श करून जाते. गालांना, केसांना, अंगाला थंड थंड हवा येते. नदीचा आवाज, पक्ष्यांचा आवाज तुम्हाला छान मन शांत करतोय. तुम्ही तुमच्या डोक्याकडे लक्ष द्यायचंय, टाळूकडे. तुमचं टाळू एकदम शांत झालंय. डोक्याचा पूर्ण स्किन, स्काल्प, केस सगळे शांत झालेत. कपाळ पण शांत झालंय. एकदम स्थिर, शांत. सगळं रिलीज होतंय. तुमचं टेन्शन, स्ट्रेस जो पण असेल तो फेकून द्या, काढून टाका तो. शांत कपाळ, डोळे, आयब्रोज, नाक, कान, डोळे, गाल,
पोट पूर्ण चेहरा रिलॅक्स झालाय. मान, खांदे, दोघं हात, पुढचे हात, तळवे, बोट, हाताची बोट, तळवा पूर्ण रिलॅक्स झाले. मान, अप्पर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक सगळं रिलॅक्स झालंय. पुढची मान, शोल्डर, छाती, हृदय, फुफ्फुस, पोट, वरचं पोट, मधलं पोट, खालचं पोट सगळं रिलॅक्स झालंय. मांडी रिलॅक्स झाल्या दोघी, गुडघे रिलॅक्स झालेत, पोटऱ्या रिलॅक्स झाल्यात पायाच्या, तळपाय, बोट, पूर्ण तळव्यापर्यंत रिलॅक्स झालात. आणि वरतून तुमच्या डोक्यातून एक पांढरा शुभ्र सूर्यप्रकाश येतोय आणि तो पूर्ण धबधब्यासारखा तुमच्या बॉडीतून फ्लो होतोय, डोक्यापासून पूर्ण चेहऱ्यावर, मानेतून, हातातून, शरीरातून, छाती, पोट, पायातून तो खाली फ्लो होऊन जातोय पूर्ण बॉडीत. शरीरात तो प्रकाश येतोय वरून डोक्यावरून आणि तो खाली फ्लो होऊन जातोय. पूर्ण शरीर साफ होतंय तुमचं. इतक्या फोर्सने तो येतोय प्रकाश असा आणि पूर्ण शरीरामध्ये तुमच्या रिलॅक्सेशन करतोय, सगळ्या इम्प्युरिटीज काढून टाकतोय. डोक्यातून असं इमॅजिन करा की तो व्हाईट प्रकाश येतोय ना, तो डोक्यामधून तुमच्या खाली जातोय आणि पूर्ण बॉडी असं धुवून काढल्यासारखी स्वच्छ करतोय. सगळ्या इम्प्युरिटीज, स्ट्रेस, टेन्शन, निगेटिव्हिटीज, सगळ्या भावना एकदम सुंदर होत आहेत. सगळी निगेटिव्हिटी, काळा धूर माझ्या पायातून निघून जातोय. सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. माझी बॉडी खूप शांत फील करते, स्वच्छ, सुंदर, कापसासारखी त्या प्रकाशाने उजळून निघाली. एकदम लाईट वाटतंय आणि पूर्ण प्रकाशाने उजळून निघालोय असं फील करा. पूर्ण प्रकाशाने चमकतोय आपण. ही बॉडी पूर्ण डोक्यापासून चेहरा, माझं अंग पूर्ण चमकतंय. माझ्या आतून पूर्ण प्रकाश बाहेर जातोय आणि एक वेगळीच शक्ती मला मिळालीये सूर्याकडून, त्या प्रकाशाकडून. मी पूर्ण तेजस्वी झालोय. माझ्यात शक्ती, शांती, पीस सगळ्या सुंदर भावना माझ्यात निर्माण झाल्यात. एक चैतन्य माझ्यात आलंय. या सुंदर अनुभवाबद्दल सूर्याचे आभार, त्या प्रकाशाचे आभार, युनिव्हर्सचे आभार, हे सुंदर गवत ज्याच्यावर मी बसलोय त्याचे आभार, ती नदी जी छान वाहून जाते, माझा खळखळ पाण्याचा आवाज येतोय त्याच्याबद्दल आभार. मी माझ्या स्वतःला आभार मानतोय की मी किती छान विचार करतो, मी किती छान गोष्टी करतोय स्वतःसाठी. मी स्वतःला वेळ देते, स्वतःकडे लक्ष देते, स्वतःची काळजी घेते, स्वतःवर मी प्रेम करते, मी स्वतःला रिस्पेक्ट करते, मी स्वतःला अप्रिशिएट करते. या सगळ्या चांगल्या भावना मी माझ्यासाठी देते. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह यू सोनाली. तुमचं नाव असेल ते तुम्ही म्हणा. आय लव्ह यू. छान शांत फील करा आणि तसंच बसून राहता त्या शांतीमध्ये. श्वासाकडे लक्ष द्या.
परत जिथे बसला होतात तिथे परत या. स्वतःच्या बॉडीला प्रति अवेअर व्हा. हात एकमेकांवर जोडा. डोळ्यांवर फिरवा. कोणाला काही क्वेश्चन नसेल तर आपण सेशन थांबवूया. सगळ्यांना धन्यवाद सगळे आल्याबद्दल. आणि बघा मग जॉईन व्हायचं असेल तर. चल, थँक्यू, बाय बाय, गुड नाईट. सगळेजण लक्षात ठेवा, रूल्स फॉलो करा.